नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। हा साबुदाणा गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, साबुदाण्याचा अजिबात रंग चेंज न होऊ देता याला भाजून घ्यायचे। साबुदाणा इथे मी भाजून घेतलाय। आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि याचं आपल्याला अगदी बारीक या पद्धतीचं पीठ हे तयार करायचे। तयार केलेलं पीठ एका पसरट ताटामध्ये घालून घ्यायचं। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्यांची सालं काढून घेतली आहे। शेंगदाण्यांचा अगदी बारीक या पद्धतीचा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तयार केलेला कूट साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचा। आता पाव वाटी यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे। राजगिऱ्याच्या पिठामुळे पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। तुम्ही ते शिंगाड्याचं पीठ देखील वापरू शकता। 2 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतलेली आहे आणि त्यांची सालं काढून घेतली। ही बटाटी आपल्याला किसून घ्यायची आहे। यात आता 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा जिरं घालून घ्यायचे, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। बटाट्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपल्याला याचं पीठ मस्त असं मळून घ्यायचे। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबातच गरज पडत नाही। मस्त असा याचा घट्टसर गोळा हा तयार होतो या पद्धतीचा। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत चटपटीत चटणी कशी बनवायची ते बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घातले, पाव वाटी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घातला, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालून घेतलं, 1 चमचा दही घालायचा आहे। दह्याऐवजी लिंबाचा रस वापरू शकता आणि 1 चमचा यामध्ये साखर घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पाव वाटी पाणी घालायचे आणि अगदी बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। चटणी वाटून घेतली, हिला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ। आता चटणीला मस्त अशी तुपाची फोडणी द्यायची आहे, त्यामुळे चटणी चवीला अप्रतिम लागते। पोहे खायचे 2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिरं तडतडल्यानंतर ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची आहे। तयार झाली आंबट गोड तिखट चवीची मस्त अशी ही चटणी, चवीला अगदी छान लागते। इथे 5 मिनिटांसाठी पीठ आपण मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। व्यवस्थित पीठ हे मुरलं गेलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं हाताने छान याला मळून घ्यायचं आहे। आता आपण याचे वडे तयार करत आहोत, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घेतलेलं आहे। याला सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि टिक्कीसारखं याला प्रेस करून घ्यायचं या पद्धतीने। साबुदाणा न भिजवता इथे आपण इन्स्टंट साबुदाण्याचे वडे बघत आहोत, तर त्यासाठी इथे मी हा वडा तयार करून घेतला आणि याच पद्धतीने सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे। आता लगेच आपण वडे फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये आता वडे सोडून घ्यायचे आहे। हे वडे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। वडे हलकेसे फ्राय झाल्यावरती असे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि वडे असे मस्त टम्म फुगले जातात, तुम्ही पाहू शकता। वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती वडे आपल्याला उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी वडे मस्त फ्राय करून घेतले। तयार झाले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे साबुदाण्याचे वडे। साबुदाणा भिजवण्यासाठी वेळ नसेल त्यावेळेस हे इन्स्टंट वडे तुम्ही तयार करून घेऊ शकता। चवीलाही अगदी छान लागतात आणि मस्त असे क्रिस्पी आणि खुसखुशीत वडे तयार होतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके चविष्ट बनतात। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घालायचा आहे। हा साबुदाणा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा साबुदाणा रंग चेंज न होऊ देता भाजून घेतला। आता याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप शेंगदाणे घालायचे आहे। जेवढे आपण साबुदाणे घेतले होते तेवढेच आपल्याला हे शेंगदाणे घ्यायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे भाजून झाले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। आता हे खोबरं आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे। बघा इथे मी हे खोबरं भाजून घेतलं। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया।
आपण साबुदाणा भाजून घेतला होता. साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीची पावडर ही तयार करून घ्यायची आहे. आता त्याच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे. आता या शेंगदाण्यांचा देखील आपल्याला बारीक असा कूट तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला शेंगदाणे आणि साबुदाणेच बारीक करून घ्यायचे आहे. खोबरं बारीक करण्याची गरज नाहीये, कारण आपण त्याला किसून घेतलेलं आहे. सेम कढईमध्ये आपल्याला 5 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे. बघा, तूप छान गरम झालं. आता यामध्ये ही जी साबुदाण्याची पावडर आहे आपण तयार केलेली ती घालून घ्यायची आहे. आता ही साबुदाण्याची पावडर गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायची आहे. ही पावडर जशी जशी भाजली जाते तसं तसं यातून सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते आणि या पावडरचं टेक्स्चर सुद्धा आपला जसा बारीक रवा असतो तशा पद्धतीचं दिसायला लागतं. यावरनं समजायचं ही पावडर भाजून झाली. बघा, इथे मी ही पावडर भाजून घेतलेली आहे. या पावडरमधून छान असा सुगंध रिलीज होत आहे आणि सांगितल्याप्रमाणे या पावडरचं जे टेक्स्चर आहे तर ते सुद्धा रव्यासारखं रेवाळ दिसत आहे. आता ही साबुदाण्याची पावडर भाजून झाली. हिला एका प्लेटमध्ये थंडवण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचे. इथे मी याला थंड करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा हा तयार करून घेतलेला कूट घालून घ्यायचा आहे. आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं तर ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. इथे आपण 1 कप साबुदाणे, 1 कप शेंगदाणे आणि 1 कप खोबरं घेतलेलं होतं. त्यासाठी बरोबर 1 कप इथे मी गूळ घेतलेला आहे. गोळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचेत. आपण यापासून लाडू तयार करत आहोत तर मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. आता हे मिश्रण आपल्याला 2 मिनिटं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. असं हे मिश्रण फिरवून घेतल्यामुळे या मिश्रणाला ओलसरपणा येतो आणि त्यामुळे आपले जे लाडू असतात तर ते छान वळले जातात. त्याच पद्धतीने सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. बारीक कापून घेतलेले बदामाचे काप आणि काजूचे काप घालायचे आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. बघा, मी याला मिक्स करून घेतलं. आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे. इथे आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं त्यामुळे बघू शकता मस्त असा हा लाडू बांधला जातो. छान असा गोलाकार इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले. हे लाडू अप्रतिम असे तयार होतात आणि चवीला अगदी भन्नाट लागतात. तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात, एवढे चविष्ट तयार होतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला होता. साबुदाणा छान मऊसूत भिजला गेलेला आहे. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा उकळून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे. 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे. जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही ते घाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आज आपण या पदार्थापासून साबुदाणा बॉल्स तयार करत आहोत तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, साधारण लिंबाच्या साईज एवढं, आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे. इथे मी हे सर्व बॉल्स तयार करून घेतले. इथे आपल्याला हे बॉल्स भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी आपले पात्र गरम करून घेतलं. यामध्ये तेल घालून घ्यायचे. तेल गरम झाल्यावरती हे बॉल्स यामध्ये ठेवायचे. आता झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल्स आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे. आता हे बॉल्स भाजले जात आहे तोपर्यंत दह्याची चटपटीत चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी 1 वाटी दही घेतलं. यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतली. आता हे दही आपल्याला स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचंय. इथे मी दही फेटून घेतलेलं आहे. बघा, मस्त असं हे दही स्मूथ झालेलं आहे. आता दह्याला फोडणी देण्यासाठी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि 1 चमचा यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालून घेतला. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची. आता ही तयार करून घेतलेली फोडणी गरम असताना लगेच आपल्याला या दह्यावरती घालून घ्यायची आहे. इथे ही चटपटीत अशी दह्याची चटणी तयार झालेली आहे. आता चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपले हे बॉल्स देखील एका साईडने भाजून झालेले आहे. याला पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता एका साईडने छान असे क्रिस्पी कुरकुरीत हलक्या गुलाबी रंगावरती हे बॉल्स आपण भाजून घेतले. याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील आपण हे बॉल्स भाजून घेऊया.
इथे मी दोघ्या साईडने हे बॉल्स भाजून घेतलेले आहे. तयार झाले इथे आपले क्रिस्पी कुरकुरीत असे साबुदाण्याचे बॉल्स. याला आपण काढून घेऊया. साबुदाण्याची खिचडी जर बनवायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही हे बॉल्स तयार करून घेऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागतात. बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात, आतून मस्त असे स्पंजी आणि सॉफ्ट बनतात. आणि या दह्याच्या चटणीसोबत तर जास्त चवीला भन्नाट तयार होतात. एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. आता या दुधाला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायचे. बघा दुधाला छान खडखडून उकळ आलेली आहे. आता हे दूध आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. असे याला शिजवून घेतल्यामुळे दुधाला हलकासा घट्टसरपणा येतो. बघा इथे मी हे दूध शिजवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखर आपल्याला छान या दुधामध्ये विरघळून घ्यायची. आता साखर विरघळलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. जसं जसं हा साबुदाणा दुधामध्ये शिजला जाईल तसं तसं हे जे दूध आहे तर ते सुद्धा दाटसर व्हायला सुरुवात होते. इथे मी हा साबुदाणा शिजेपर्यंत हे दूध चांगलं शिजवून घेतलं आणि दुधाला छान असा बघू शकता घट्टपणा आलेला आहे. इथे आज आपण साबुदाण्याची खीर तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदामाचे काप आणि बारीक कापून घेतलेले काजूचे काप घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायचे. याला मिक्स करून घ्यायचे. इथे आपली तयार झालेली आहे साबुदाण्याची खीर. ही खीर चवीला अप्रतिम लागते आणि अगदी बासुंदीसारखी तयार होते. लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढी चविष्ट ही खीर तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे आपल्याला भगर घ्यायची. आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचे. याला मी भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता याला मी भाजून घेतलं. आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. पूर्णपणे हे थंड झालेलं आहे. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. पाव चमचा लिंबू पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची. बघू शकता इथे आपली ही पावडर तयार झालेली आहे. आता लगेच यापासून पदार्थ बनवायला घेऊया. याला एका बाउलमध्ये काढून घेतलं. यामध्ये 2 चमचे ताजं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. एका वेळेस जास्त पाणी घालू नका. जर जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या देखील तयार होऊ शकतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलं. जसं डोस्याचं बॅटर असतं त्याच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहे. बॅटर इथे आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीची आहे. आता इथे आपल्याला सेट डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला. याला तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि तवा आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे. असं पाणी घालून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळे आपले डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट तयार होता. आता तव्यावरती 1.5 पडी डोस्याचं बॅटर घातलं आणि याला पसरवून घेतलं. तुम्ही बघू शकता डोस्याला मस्त जाडी पडायला सुरुवात झालेली आहे. हा डोसा एकाच साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा असा भाजून झाल्यावरती डोस्याची वरची बाजू कोरडी होते. यावरनं समजायचं डोसा इथे आपला भाजून झाला. आता डोसा आपण काढून घेऊया. बघू शकता मस्त असा जाळीदार इथे आपला हा डोसा तयार झाला. याच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतले. प्रत्येक डोस्याला छान जाळी पडलेली आहे आणि मस्त असे मऊ स्पॉन्जी असे हे डोसे तयार झालेले आहे. हे डोसे चवीला अगदी भन्नाट लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलेला होता. जो बारीक क्वालिटीचा साबुदाणा मिळतो तो मी इथे वापरला. हा लवकर भिजला जातो म्हणून मी इथे हा वापरला. तुम्ही मोठ्या साईजचा साबुदाणा सुद्धा वापरू शकता.
आता यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा किसून यामध्ये घालायचा आहे आणि 1 वाटी यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊया. 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 1 चमचा इथे मी जिरं घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. बघा इथे मी याचा हा गोळा तयार करून घेतला. इथे आपण सँडविच तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हे सँडविच मेकर नसेल तर नॉनस्टिकच्या छोट्या पॅनमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. या सँडविच मेकरला मी तेल लावून ग्रीस करून घेतले. आता हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं आपल्याला यामध्ये दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. बघा इथे मी हे मिश्रण सँडविच मेकरमध्ये फिल करून घेतलेलं आहे. आता याला बंद करून घ्यायचं आणि हे सँडविच आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 मिनिटं एका साईडने भाजून घ्यायचं. एक साईड भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साईड देखील याची भाजून घ्यायची. बघा एक साईड छान याची भाजून झाली. आता अशाच पद्धतीने दुसरी साईड देखील याची आपल्याला भाजून घ्यायची आहे. इथे मी दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे सँडविच छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊयात. हे सँडविच चवीला अप्रतिम तयार होतं. ज्यांना तळलेले पदार्थ खायला आवडत नाही तर ते सुद्धा खूप आवडीने खातील, एवढं चविष्ट हे सँडविच लागतं. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे तयार होतं आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असं बनतं. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, एवढं चविष्ट तयार होतं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7, आपण साबुदाण्याचे थालीपीठ तयार करणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपण 5 ते 6 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत. साबुदाणा भाजताना जास्त गुलाबी रंगावरती भाजायचा नाही, अगदी हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. इथे मी 5 ते 6 मिनिटं साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात अगदी हलका गुलाबी रंग आलेला आहे साबुदाण्याला. गॅस बंद करूयात आणि याला थंड करून घ्यायचं आहे. साबुदाणा छान थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता आपण याची छान बारीक पावडर तयार करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. आता बारीक करून घेतलेलं हे साबुदाण्याचे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे तर त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. इथे हे साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित मी भिजवून घेतलेलं आहे. यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटांसाठी हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. इथे आपण 15 मिनिटांसाठी हे साबुदाण्याचं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. अगदी छान हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आता यामध्ये आपण 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहोत. असं शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे थालीपीठला चव खूप छान येते. 1 चमचा जिरं घालायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घालूयात. इथे मी 1 छोट्या साईजचा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे. बटाटा काळा पडू नये तर त्यासाठी असा पाण्यामध्ये घातला होता. आता हा बटाट्याचा किस आपल्याला अशा पद्धतीने पिळून यामध्ये घालायचा आहे. असा बटाट्याचा किस घातल्यामुळे थालीपीठ अतिशय चविष्ट तयार होते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. इथे मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे. आधी आपण 1 वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर पाव वाटी पाणी घातलेलं आहे. असं 1.25 वाटी पाणी इथे आपल्याला लागलेलं आहे. इथे मी हे पीठ व्यवस्थित छान तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पिठाची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. यापेक्षा जास्त पीठ सैल ठेवायचं नाही, अगदी परफेक्ट. आता तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती 1 पडी आपल्याला थालीपीठचं हे मिश्रण घालायचं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं तव्यावरतीच आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे. हे थालीपीठ थापताना अजिबात हाताला चटका लागत नाही. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हाताने अशा पद्धतीने थालीपीठ थापायला जमत नसेल तर तुम्ही इथे चमच्याने किंवा स्पॅच्युलाने सुद्धा हे थालीपीठ अगदी व्यवस्थित पसरवून घेऊ शकतात. असं थालीपीठ थापून घेतल्यानंतर आपल्याला थालीपीठाची एक साईड छान भाजून घ्यायची आहे. थालीपीठाची एक साईड छान भाजून झाली की अशा पद्धतीने थालीपीठाची वरची बाजू कोरडी होते. आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊयात.
आता आपण थालीपीठाची दुसरी साईडसुद्धा भाजून घेऊयात. इथे मी थालीपीठाची दुसरी साईडसुद्धा मस्त भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. हे थालीपीठ चवीला अप्रतिम लागतं, अगदी मस्तच लागतं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.